नमस्कार मंडळी, अधिक महिन्याचं हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि याच निमित्ताने आज मी आले आहे माझ्या आईच्या घरी। आजच्या व्हिडिओमध्ये आईने अधिक महिन्यानिमित्त केलेले दान आणि वहिनीने प्रेमाने बनवलेल्या पुरणाच्या पोळीचा बेत असा एक सुंदर कौटुंबिक मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे पाकातले साखरेचे पुरण तयार झालेले आहे आणि मसाल्याची भाजी झालेली आहे। पुरण गरम आहे तर थंड करण्यासाठी ठेवलेले आहे, कारण याचे धोंडफळं करायची आहेत। पुरण थंड होत आहे तोवर मी आंब्याचा रस करून घेते, कारण पुरणाच्या पोळीबरोबर आंब्याचा रस खूप छान लागतो। इथे पुरण चांगलं थंड झालेलं आहे। आता पुरणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे कणकेचेही गोळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे धोंडफळं आपल्याला करायची आहेत। इथे माझ्या वहिनीच्या हातच्या मस्त मऊ लुसलुसीत अशा जास्त पुरण भरलेल्या पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। आता मी धोंडफळं करून घेते। धोंडफळं ही मोदकाप्रमाणेच असतात। कणकीचा गोळा घेतला, त्याची पारी करून घेतली आणि एक पुरणाचा गोळा त्यामध्ये भरून घ्यायचा। पारीला अशा साईडने कड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे मोदकाला पाडतो त्याच प्रकारे। आणि ह्या कड्या हलक्या हाताने एका दिशेने वरवर फिरवत याची शेंडी करून घ्यायची। शेंडी जास्त मोठी करायची नाही, छोटी असली तर तिच्या तिथं दाबून घ्यायची, मोठी असली तर हलका पीळ देऊन ती शेंडी काढून टाकायची। बस असे आपले हे धोंडफळे असतात, याला शेंडी नसते। झालेली धोंडफळं ही तेलात तळून घेतली, त्यानंतर लगेच देवाला नैवेद्य दाखवला। अधिक महिन्याच्या धोंडफळ्याचा हा स्वयंपाक होता। त्यानंतर सगळे आम्ही जेवायला बसलो। जेवणामध्ये पुरणाची पोळी, आंब्याचा रस, पापड, कढी, भात आणि कटाची आमटी। कटाच्या आमटीला आमच्या इकडे शार म्हणतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही अधिक महिन्याची खरेदी करायला मार्केटमध्ये गेलो। अधिक महिन्यात लागणाऱ्या सर्व सामानाची खरेदी झाली। त्यानंतर घरी जायची वेळ आली। अधिक महिन्याचा शेवट आहे। शेवटच्या दिवशी आम्ही घरी जाणार आहोत। तर अधिक महिन्याचे दान आता केल्या जाते। तर माझ्या आईने आणि भावाने आम्हाला कुंकू लावले। माझी छोटी वहिनी अधिक महिना करण्यासाठी माहेरी गेलेली आहे, त्यामुळे ती व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे। तर आम्हाला दोघांना कुंकू लावून घेतले आणि आमच्या अहोंना जी भेट आणली ती त्यांना दिली आणि माझ्यासाठी साडी आणली ती मला दिली। अधिक महिन्यात जावईबांना दान करतात म्हणून त्यांच्यासाठी कपडे आणि पितळचे 2 हत्ती आणि म्हैसूर पाक असे जावईबांना दान केले। मला एक साडी दिली। तर अशा प्रकारे माझा माहेरचा अधिक महिना साजरा झाला। त्यानंतर लगेच आम्ही रात्री आमच्या घरी जायला निघालो। आई आणि भावाचा निरोप घेऊन आम्ही घराकडे निघालो। तर मंडळी, तुमच्याकडे हा अधिक महिना कशा प्रकारे साजरा केला जातो? अधिक महिन्यासाठी मी जी धोंडफळं केली तशीच तुमच्याकडे केली जातात का? आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे नक्की मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।